नमस्कार. आताच्या घडीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वीज पुरवठा बंद करून वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विजेचा धक्का बसून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढ्यात घडली आहे. यानंतर मयत कर्मचाऱ्याचे नातेवाईक आक्रमक झालेले आढळून आले. यावेळी नातेवाईकांनी महावितरणाच्या प्रवेशद्वारावरच मृतदेहासह आंदोलन केले. गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर. आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण. पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत. कामगारांचा खर्च वाचतो. बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये. जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल. विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त. घरपोहोच सेवा मोफत. ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा. आमचा पत्ता आनंद सुपरमार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07. या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की अतिश जयराम लांडे हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामास होता. 18 मे 2025 रोजी मंगळवेढा शहरातील नागनेवाडी येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला व विजेच्या खांबावरून खाली पडला. त्याला तत्काळ उपचारासाठी सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा आज दिनांक 21 मे रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर मंगळवेढ्यातील नातेवाईक व नागरिकांनी महावितरणाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत सध्या महावितरणाच्या मंगळवेढा शाखा कार्यालयात ठिय्या मांडला असून पावसाळ्याच्या तोंडावर वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे यांच्या देखभाल दुरुस्तीकडे कोण लक्ष देत नाही. परिणामी काही ठिकाणी खासगी तर काही ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागत आहे. त्यावेळेला जबाबदार कर्मचारी मुख्यालयात नसल्यामुळे अशा धोकादायक घटनेला सामोरे जावे लागते. याकडे महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहे. दरम्यान अतिशचा मृतदेह महावितरणाच्या मंगळवेढा कार्यालयासमोर ठेवला असून महावितरणाचे जबाबदार कर्मचारी कोणीच उपस्थित नसल्यामुळे नागरिकात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नातेवाईकांनी त्याला न्याय दिल्याशिवाय व संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याशिवाय मृतदेह उचलणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त लावला होता.